नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी महादेवाला चुकूनही काही गोष्टी अर्पण करायच्या नाहीत, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या अर्पण करायच्या नाहीत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। श्रावणात महादेवाची पूजा भक्त मोठ्या भक्तिभावाने करत असतात। अशातच श्रावणात महादेवाची पूजा करताना कधीच या वस्तू अर्पण करू नये, अन्यथा तुम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये महादेवाला कोणत्या वस्तू अर्पण करू नये ते जाणून घेऊया। देवांचे देव महादेव यांचे वैभव अद्वितीय आहे। केवळ जलाभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात। भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, यासोबतच जीवनात आनंद येतो। श्रावण महिन्यात भक्त भगवान शिवाची विशेष पूजा करतात, कारण श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो। भगवान शिवाचे भक्त श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी उपवास करतात, शिवलिंगाचा अभिषेक करतात आणि भगवान शिवाला विविध वस्तू अर्पण करत असतात। परंतु बऱ्याच वेळा भक्तीमध्ये आपण नकळत शिवलिंगावर असे काही साहित्य अर्पण करतो जे शास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते। म्हणूनच भगवान शिवाला काय अर्पण करणे शुभ आहे आणि काय अर्पण करणे टाळावे हे आपण जाणून घेऊया। सर्वात अगोदर आपण शिवलिंगावर काय अर्पण करू नये याबद्दल माहिती घेऊया। शिवलिंगावर अर्पण करण्यास शास्त्रात काही गोष्टी निषिद्ध आहेत। खऱ्या भक्तीमध्ये आपण या गोष्टी लक्षात ठेवणे आणि पूजेचे पवित्र राखणे महत्त्वाचे आहे, जसे की केतकीची फुले। पुराणानुसार एकदा केतकीने भगवान शिव यांना खोटे सांगितले, तेव्हापासून हे फूल शिवलिंगावर अर्पण केले जात नाही। पूजेदरम्यान शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करू नका। तसेच तुळशीची पाने। तुळशी माता भगवान विष्णूंना प्रिय आहे। भगवान शिवाच्या पूजेमध्ये तिचा वापर करण्यास मनाई आहे। भगवान विष्णूंना तुळशी खूप आवडते, परंतु भगवान शिवाच्या पूजेत चुकूनही तिचा वापर केला जात नाही। यामागे एक पौराणिक कथा आहे। खरं तर तुळशीजी म्हणजेच वृंदा यांच्या पवित्रतेमुळे कोणीही त्यांच्या पती जालंधर राक्षसाला पराभूत करू शकले नाही, ज्यामुळे भगवान विष्णूने कपटाने वृंदा याचे पवित्रता भंग केले आणि भगवान शिव यांनी जालंधराचा वध केला। तेव्हा वृंदा यांनी भगवान शिव यांना शाप दिला की तुळशी त्यांना कधीही मान्य होणार नाही, म्हणून शिवपूजेत तुळशीचा वापर पूर्णपणे निषिद्ध मानला जातो। म्हणून श्रावणात महादेवाला तुळशीचे पान अर्पण करू नका। भगवान भोलेनाथांची पूजा करताना गंगाजल, बेलपत्र, दूध, दही, मध इत्यादी अर्पण करावेत आणि फुले देखील अर्पण करावेत। परंतु काही फुले अशी आहेत जी चुकूनही भगवान भोलेनाथांना अर्पण करू नयेत, अन्यथा त्या व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। तसेच अर्धवट तुटलेली किंवा वाळलेली बेलाची पाने। शिवाला ताजी, स्वच्छ आणि 3 बेलाची पाने खूप आवडतात। तुटलेली किंवा कोरडी पाने अर्पण करू नये, असे करणे अशुभ मानले जाते। लाल रंगाची फुले आणि चमेलीची फुले। ही फुले दैवी शक्तींना अर्पण केली जातात। भगवान शिव यांना शांत आणि सात्विक रंगाची फुले आवडतात, त्यामुळे ही फुले अर्पण करणेही टाळावे। तसेच तीव्र सुगंध असलेली फुले। भगवान शंकर यांना खूप तीव्र सुगंध असलेली फुले आवडत नाहीत। त्यांच्या शांत, सात्विक आणि साध्या स्वभावासाठी अशी फुले योग्य मानली जात नाहीत। म्हणून केवडा, जुई, बेहडा, वैजंती, चंपा आणि केतकी ही फुले शिवपूजेत निषिद्ध मानली जातात। तसेच शंखातून पाणी अर्पण करणे। समुद्रमंथनातून मिळालेला हा शंख भगवान विष्णूंना समर्पित आहे। भगवान शिवाला शंखातून पाणी अर्पण करू नये। पौराणिक कथेनुसार शंखचूड नावाचा एक राक्षस भगवान विष्णूंचा एक उत्कट भक्त होता आणि त्याला भगवान शिवाने मारले होते, म्हणून शंख त्या राक्षसाचे प्रतीक मानला जातो आणि भगवान शिवाच्या पूजेत त्याचा वापर केला जात नाही। शिवलिंगाला नेहमी लोटा किंवा कलशातूनच पाणी अर्पण करावं, म्हणून शिवलिंगावर शंखाचे पाणी अर्पण करू नये। शास्त्रानुसार शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्याने पूजेची शुद्धता बिघडते आणि ते भगवान शिवाच्या आवडीनुसार नाहीये। श्रावण महिन्यात शिवभक्तीमध्ये साधेपणा आणि पवित्रता सर्वोच्च आहे। तुटलेले तांदळाचे दाणे। भगवान शिवाच्या पूजेत अक्षता किंवा संपूर्ण तांदळाचे विशेष महत्त्व आहे, परंतु शिवलिंगावर कधीही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये। अक्षता हे पूर्णतेचे प्रतीक आहे आणि तुटलेल्या वस्तू अपवित्र मानल्या जातात, म्हणून भगवान शिवाच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ समाविष्ट करू नका। श्रावण महिन्यात महादेवाला चुकूनही सिंदूर आणि रोळी अर्पण करू नये। तसेच केतकीचे आणि कमळाचे फूल देखील अर्पण करू नये। श्रावण महिन्यात महादेवाला हळद अर्पण करू नये। यासोबतच श्रावण महिन्यात शिवलिंगावर महिलांशी संबंधित कोणतीही वस्तू अर्पण करू नये,
जसे की शृंगार सामग्री किंवा त्यातील कोणतेही प्रतीक भगवान शंकराला अर्पण करू नये। तसेच श्रावण महिन्यात भगवान शंकराला नारळ अर्पण करू नये, कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे। महादेवाच्या पूजेमध्ये नारळ अजिबात नसावे। कोणत्याही शिव मंदिरात नारळ फोडला जात नाही, त्यामुळे नारळाचे पाणी किंवा नारळ कधीच शिवलिंगावर ठेवू नये। आपल्याकडे हळद ही देवपूजेत आणि प्रत्येक धार्मिक शुभ कार्यक्रमात वापरली जाते, मात्र ती महादेवाला वाहिली जात नाही। महादेवाचे रूप मानलेल्या खंडोबाला हळद प्रिय आहे, मात्र शिवलिंगावर हळद अजिबात अर्पण करत नाहीत। कुंकू हे आपल्याकडे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। कुंकवाला स्त्री शक्तीचे स्वरूप देखील मानतात। आपण देवीच्या पूजेत कुंकू वापरतो। कुंकू हे प्रामुख्याने देवीलाच वाहिले जाते, त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण केले जात नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत याबद्दल माहिती घेतलेली आहे। तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।